नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शेतजमिनीच्या सपाटीकरणासाठी लागणाऱ्या मुरूम आणि मातीसाठी आता शेतकऱ्यांना रॉयल्टी द्यावी लागणार नाही, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। एवढंच नाही तर या कामासाठी मुरूम किंवा माती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरलाही अडवले जाणार नाही, असंही त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेले आहे। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पण हा निर्णय नेमका काय आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होणार, चला जाणून घेऊया। शेतजमीन अनेक ठिकाणी उंच सखल असते, पण अशा जमिनीवर शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। मित्रांनो, यामध्ये काही ठिकाणी शेतजमीन सपाट करण्यासाठी मुरूम किंवा मातीचा भराव करावा लागत असतो। याकरिता शेतकऱ्यांना मात्र यासाठी लागणाऱ्या गोन खनिजांच्या उत्खनन आणि वाहतुकीशी संबंधित नियमांमुळे शेतकऱ्यांना अनेकदा अडचणी येत होत्या। या अडचणीमुळे आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यामध्ये दिलेली आहे। मित्रांनो, शेतजमिनीच्या सपाटीकरणासाठी लागणाऱ्या मुरूम व मातीवर कोणत्याही प्रकारची रॉयल्टी आकारली जाणार नाही, अशी माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे। मित्रांनो, ट्रॅक्टर किंवा वाहतुकीबाबत महत्त्वाची माहिती। या निर्णयातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुरूम आणि मातीची वाहतूक हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। शेतकऱ्यांना सपाटीकरणासाठी मुरूम किंवा माती शेतात आणण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करावा लागत असतो। मित्रांनो, मात्र गोन खनिजाची वाहतूक करताना ट्रॅक्टर अडवला जाण्याची तक्रार शेतकऱ्याकडून केल्या जात होत्या। त्यामुळे शेतकऱ्यांना वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत होता। आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे की शेतजमिनीच्या सपाटीकरणासाठी मुरूम किंवा माती आणि संबंधित गोन खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला कोणीही अडवणार नाही, यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता यामध्ये वर्तवलेली जात आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना याचा नेमका काय फायदा होणार आहे, तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मुख्यतः दोन महत्त्वाचे फायदे होऊ शकतात, ते आता आपण यामध्ये बघणार आहोत। मित्रांनो, पहिला म्हणजे रॉयल्टी खर्च वाचणार आहे, कारण दुसरा म्हणजे शेतजमिनीच्या सपाटीकरणासाठी लागणाऱ्या मुरूम आणि मातीची वाहतूक करताना अडथळे कमी होण्याची शक्यता वर्तवलेली जात आहे। यामुळे उंच सखल जमीन सपाट करण्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळू शकतो। मित्रांनो, शेतीची कामं अधिक सोपी करण्यासाठी आणि जमिनीचा योग्य वापर करण्यासाठी सपाटीकरण अनेक वेळा आवश्यक ठरते। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यामुळे सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानलेला जात आहे। या निर्णयामुळे तुम्हाला काय वाटते? पण शेतकरी बांधवांनो, इथे एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यामध्ये या निर्णयाचा अर्थ असा नाही की कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही परवानगीशिवाय मुरूम किंवा माती काढताना येईल। या निर्णयाचा अर्थ असा नाही की कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही परवानगीशिवाय मुरूम किंवा माती काढता येईल। शेतजमिनीच्या सपाटीकरणासाठी लागू असलेला नियम आणि शासनाच्या प्रक्रियेचे पालन करणं आवश्यक असतं। त्यामुळे प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी आपल्या संबंधित महसूल कार्यालयातून किंवा अधिकृत अधिकाऱ्याकडून आवश्यक माहिती घेणे हे योग्य ठरेल। सोशल मीडियावरील अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीनुसार कोणतीही कारवाई करू नका। शेतकरी बांधवांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर शेतजमिनीच्या सपाटीकरणासाठी लागणाऱ्या मुरूम आणि मातीसाठी रॉयल्टी द्यावी लागणार नाही, पण अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यामध्ये दिलेली आहे। तर अशा गोन खनिजांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडवणार नसल्याचंही त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी हा निर्णय नक्कीच दिलासादायक ठरू शकतो। तुमच्या शेतात सपाटीकरणासाठी मुरूम किंवा मातीची गरज आहे का? तुमच्या शेतात सपाटीकरणासाठी मुरूम किंवा मातीची गरज आहे का? आणि तुमच्या गावात अशा वाहतुकीबाबत काही अडचणी आल्या आहेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतकरी बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान।